नमस्कार, मी शिवानी. मी परत एकदा तुम्हाला माझ्या आयुष्यातील माझ्या ॲक्सिडेंट नंतरच्या जर्नीचा किंवा ॲक्सिडेंट झाल्यापासून जे काही चाललं आहे माझ्या आयुष्यात त्यातला छोटासा पार्ट तुमच्याशी शेअर करायला परत आले. कारण मेजॉरिटी टाईम्स आपण हे सगळेजणच बघतो आहे की ॲक्सिडेंट झाल्यानंतर मेन दुखापत जी बघितली जाते ती शरीराची बघितली जाते, पण त्या काळात कुणीच तुमच्या मेंटल हेल्थबद्दल अजिबात विचार करत नाही. किंवा ती सिच्युएशनच अशी असते की इवन तुम्हीसुद्धा, म्हणजे जे ॲक्सिडेंट ज्यांचं झाला आहे किंवा मीसुद्धा हाच विचार करत होते की कधी बरी होणार, मला परत चालता येईल का. पण ह्या सगळ्यात हे विसरले की मेंटल हेल्थ डिस्टर्ब होती आहे. आणि ॲक्च्युअलमध्ये ज्यावेळी मी हॉस्पिटलमधून बाहेर पडले, म्हणजे ट्रीटमेंट्स होत होत्या आणि नंतर फॉलोअप वगैरे सुद्धा चालूच होतं, पण ज्यावेळी मी हळूहळू तिथून बाहेर म्हणजे पडत होते त्यावेळी मला असं जाणवलं की मेंटल हेल्थ तरची भाजी झाली आहे कम्प्लीट. कारण हे रिअलायझेशन कधी आलं माहिती आहे, जेव्हा मला जाणवलं की चिडचिड करते आहे. एक एक गोष्टीसाठी जेव्हा त्रास होतो आहे तेव्हा सगळ्यात पहिला त्रास इथे डोक्याला होतो. आणि माझ्यामुळे माझ्यासोबत असणाऱ्या माणसांना सुद्धा मी खूप त्रास करतो. त्यांच्याशी नीट न बोलणं, एक एक गोष्टी त्यांच्यावर ओरडणं, तर त्यांची काही चूक नव्हती ऑब्व्हियसली. मग तो लाईटच का लावला आहे, माझ्या डोळ्यावर त्याचा प्रकाश पडतो आहे, हे इथंच का ठेवलं आहे, ते तिथंच का ठेवलं आहे, हे असंच का केलं आहे, हे प्लीज साफ ठेवा, मला उठता येत नाही आहे. तुम्ही साधा धक्का जरी लावला ना त्या बेडला जरी, तरी मी खूप ओरडायचे, खूप किंचाळायचे. माझं असं झालं होतं की नाही, मी हे सहनच करू शकत नाही आणि मला माहीत नाही आहे की मी चालणार आहे की नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा इफेक्ट जो पडत होता तो हळूहळू जाणवला की वेट लॉस झालं होतं कम्प्लीट. ऑलमोस्ट 45 kg आलं होतं. काहीतरी विचित्र दिसत होते, जे स्वतःला स्वीकारणं खूप कठीण जात होतं. त्यात पायाचं दुखणं, विकनेस इतका होता की स्वतःचे केससुद्धा विंचरता येत नव्हते. मनाला खूप वाटायचं की हे करू शकतेस, ते करू शकतेस, असं का वागतेस. आणि मी घ्यायचे सुद्धा माझ्या माणसांकडून, द्या माझं मी करेल. पण सिरियसली जेव्हा करायची वेळ आली किंवा मी करायचा प्रयत्न करत होते त्यावेळी अक्षरशः डोळ्यातून पाणी येत होतं. साधी केस विंचरता येत नव्हते, इतका विकनेस त्यावेळी होता. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा इफेक्ट जो होता तो माइंडवर पडत होता. पण त्या काळात हे लक्षात अजिबात नाही आलं किंवा खूप वेळ गेला. ॲक्च्युली जेव्हा खरंच रिअलमध्ये थोडंसं दुखणं कमी झालं आणि हळूहळू मी बरी होत गेले, तेव्हाच ॲक्च्युली ते रिअलाईज झालं की बाबा नव्हती स्ट्रेंथ, नव्हती अंगात. दुखणंच इतकं होतं, पेनच इतकं होतं की त्या गोष्टींकडे लक्ष देणं जमलंच नाही. सो मला ह्यातनं तुम्हाला एवढंच सांगायचं, किंवा जे कोणी आत्ता या सिच्युएशनमधून जात असतील किंवा हॉस्पिटलाइज असतील किंवा तुम्हाला जर व्हिडिओज किंवा मोबाईल बघायची मुभा असेल तिथे, किंवा आफ्टर हॉस्पिटलायझेशन तुम्ही अजून स्ट्रगल करत असाल, तर मला फक्त एकच सांगायचं आहे की तुमची फिजिकल हेल्थसोबत तुमचं मेंटल हेल्थसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे, खूप. आणि श्रीकृष्णाचं एक वाक्य आहे माहिती आहे, आता कोणी कोणाला विचारलं होतं ॲक्च्युली हे मला माहीत नाही आहे, पण त्यांनी म्हणजे कोणीतरी त्यांना विचारलं होतं की असं एक वाक्य सांग जे दुःखात ऐकल्यावर माणसाला खूप आनंद होईल आणि आनंदात ऐकल्यावर त्याला त्याचं दुःख वाटेल. आणि मग कृष्णांनी सांगितलं होतं की असं फक्त एकच वाक्य, ही पण वेळ निघून जाईल. आणि देन आय रिअलाइज आत्ता कुठंतरी ते सुचतंय. असं तुम्हालाही सांगते की प्रत्येक वेळ निघून जाते, मग ती चांगली असेल किंवा वाईट असेल. सो तुम्हीसुद्धा हेच प्रयत्न करा किंवा मेंटल हेल्थकडे लक्ष द्या. कारण ती जर डिस्टर्ब झाली तर सगळी नाती डिस्टर्ब होतात, कोणाशी
जुळत नाही, मग ते तुमच्या घरातले असू दे, तुमचे फ्रेंड्स असू देत, कुणीही. आणि मग ह्या सगळ्याचा इफेक्ट जो होतो तुमच्या रिकव्हरीवर पडतो. सातत्यानं रडत राहणं, सातत्यानं चिडचिड करणं, माझ्याशी हेच नाही होणार, माझ्याकडून तेच नाही होणार, हे मीही करत होते. चालताच येणार नाही, अशीच चालेन तशीच चालेन. कोणाला पडले तू कशी चालती आहेस, होय ना. ॲक्च्युअली हा फक्त फरक तुला पडतोय की कशी चालती आहेस. आणि मॅटर काय करतंय, चालणारच ना एक दिवस, हेच मी स्वतःला सांगत होते. आणि मी माझी मेंटल हेल्थ हळूहळू स्टेबल केली आहे. कशी केली हे मी तुम्हाला सांगते. फर्स्ट ऑफ ऑल ठरवलं, जे आहे ते सत्य स्वीकारायचं, काहीही होऊ दे. आहे ना, आता जर चालता येतच नाही आहे ना, तर स्वीकार झाला, त्याशिवाय पुढे जाऊ नकोस. देन ते एक्सेप्ट केलं की बाबा आता लगेच नॉर्मलाइज चालता येणार नाही. प्रत्येक गोष्टीसाठी 2 पावलाचं का अंतर असे ना, एकतर वॉकरच्या साहाय्याने चालावं लागेल, अदरवाईज काठी किंवा अदरवाईज माणसांच्या साहाय्याने जर चालता यायचं, हे एक्सेप्ट कर. सो फर्स्ट गोष्ट मी ते एक्सेप्ट केली की नाही, आधीसारखं आता काहीच होणार नाही, पण खूप खराब पण काय होणार नाही. वेळ लागेल पण नीट होईल. सो पहिला बॅटल हा कम्प्लीट केला की होईल, आणि एक्सेप्टन्स होता. देन मी स्टार्ट केलं, मी तशी तर देवाच्या म्हणजे देव वगैरे या सगळ्या गोष्टी मानणारी आहे. सो परत एकदा भक्ती मार्गाला स्टार्ट केला, जो हॉस्पिटलमुळेच त्यात खंड आला होता, पण हॉस्पिटलमध्ये सुद्धा माझं चालायचं काहीतरी. सो परत ती गोष्ट स्टार्ट केली. तुम्ही मेडिटेशन करू शकता, शांत बसू शकता. मॉर्निंगला उठायचंच व्हायचं नाही, त्यामुळे मेडिटेशन करायचा प्रश्नच यायचा नाही. इव्हनिंगला सगळेजण डिस्टर्ब करायचे, त्यामुळं तरीसुद्धा जेव्हा केव्हा वेळ मिळेल तेव्हा मेडिटेशन स्टार्ट केलं. सेकंड थिंग, एक्सरसाइज स्टार्ट केली. आणि एक्सरसाइज करताना सातत्यानं गोष्टी जाणवत होत्या, दुखत होतं, पण स्वतःला म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी खूप रडल्या मी. ॲक्च्युली हॉस्पिटलमध्ये एवढे ऑपरेशन झाले किंवा ॲक्सिडेंट झाला, पडले झडले, रडले नाही. पण जेव्हा मेंटल हेल्थ खराब होत गेली तेव्हा भरपूर रडले, अनलिमिटेड. पण ठीक आहे, तुमचं जर दुःख कमी होत असेल तर तुम्ही हे करू शकता. तिसरी गोष्ट केली, सगळं लिहून काढायला स्टार्ट केलं. म्हणजे लिहायची सवय आहे मला, आणि ज्या गोष्टी मला शेअर करता यायच्या नाहीत किंवा मला वाटायचं की मी नाही करू शकत, सो त्या गोष्टी मी सगळ्या लिहून काढायला स्टार्ट केलं. मी परत माझी डायरी लिहिणं स्टार्ट केली. सो यातून अशा प्रकारे थोडंसं माझं कंट्रोल केलं मी. पहिली गोष्ट स्वीकारलं, जे आहे ते स्वीकारलं. दुसरी गोष्ट थोडंसं देवाचं ध्यान केलं. तिसरी गोष्ट मेडिटेशन्स आणि एक्सरसाइज केलं. ज्या गोष्टी खरंच कोणाशी बोलताच येत नाही आहेत, कोणाशीच म्हणते आहे मी, त्या लिहून काढून मन मोकळं केलं. आणि देन आता कुठंतरी खूप स्टेबल अशी तुम्हाला मी दिसते. सो व्हिडिओच्या एंडमध्ये मी तुम्हाला माझे थोडेसे फोटोज दाखवेन, आणि इथून पुढच्या व्हिडिओजमध्ये मी बिफोर आफ्टरचे काही व्हिडिओज म्हणजे फोटोज टाकणार आहे. सो तुम्ही तेही तिकडे बघा. सो माझ्या जर्नीमुळे खरंच कोणाला जरी मोटिवेशन मिळत असेल किंवा थोडंसं जरी बरं वाटत असेल तर ऑब्व्हियसली सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. थँक्यू.